जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा झरे येथील लॉकर गॅस कटरने कापून केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आणखी 2 आरोपी उत्तर प्रदेश राज्यातून जेरबंद करण्यात आले। असलम उर्फ टंटन मिठ्ठोरी खान वय 62 राहणार ककलारा तालुका दातागंज जिल्हा बदायूं राज्य उत्तर प्रदेश आणि शकील अकबर कुरेशी वय 54 राहणार इस्लामनगर तालुका पटियाली जिल्हा कासगंज राज्य उत्तर प्रदेश असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत। सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडली आहे। गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की संशयितांनी 7 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते 8 जानेवारी रोजी सकाळी 9:15 वाजण्याच्या पूर्वी आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेची पाठीमागील खिडकीचे काच फोडून खिडकीचे गज गॅस कटरने कापून बँकेत प्रवेश केला आणि लॉकर रूममधील 22 लॉकर गॅस कटरने तोडून ग्राहकांनी ठेवलेले सोने चांदीचे दागिने आणि पैसे चोरी करून पळून गेले। हा गुन्हा सदर आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार एक पथक तयार केले। या पथकाने संशयित आरोपी राहुल रंजमीश शर्मा वय 27 राहणार गाव ककलारा तालुका जिल्हा बदायूं राज्य उत्तर प्रदेश यांचा शोध घेऊन त्यास उत्तर प्रदेश आणि विश्वजित विजय पाटील वय 24 राहणार बांबोडे तालुका पलूस संकेत अरुण जाधव वय 26 राहणार बलवडी तालुका खानापूर आणि इजाज राजू अत्तार वय 30 राहणार आमनापूर तालुका पलूस यांना पलूस येथून ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 3,25,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने उत्तर प्रदेश येथील राहणारे अन्य साथीदार यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली होती। सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचं पथक सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याकरता वरिष्ठांच्या परवानगीने उत्तर प्रदेश आणि दिल्ली राज्यात रवाना झाले होते। सदर पथकाने उत्तर प्रदेश येथे जाऊन गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे निष्पन्न आरोपीबाबत माहिती काढत असताना संशयित आरोपी मोहम्मद असलम उर्फ टंटन आणि शकील अकबर कुरेशी राहणार कासगंज तालुका दातागंज जिल्हा बदायूं हे सिडपुरा तालुका कासगंज जिल्हा पटियाली राज्य उत्तर प्रदेश येथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली असता पथकानं 10 फेब्रुवारी रोजी दोन्ही संशयित आरोपी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं सिडपुरा गावातून छापा मारत चिताफीने ताब्यात घेऊन स्थानिक न्यायालयासमोर हजर करून न्यायालयाने त्यांची 4 दिवस ट्रान्झिट रिमांड घेऊन सांगली येथे आरोपींना घेऊन आले। त्यांना आटपाडी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपींना 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे। सदर अटक आरोपींच्या इतर परांगदा साथीदारांचा शोध सुरू असून या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस निरीक्षक संजीव झाडे हे करीत आहेत।